दरम्यान आखाती युद्धामुळे टायरच्या किमती 60% महागल्यात. हिंगोलीमध्ये प्रामुख्याने हा प्रभाव दिसून येतोय. ट्रॅक्टर, जेसीबी आणि ट्रक यांच्यासारख्या मोठ्या वाहनांच्या टायरच्या किमतीमध्ये 1500 ते 2000 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचं विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. आता एप्रिल महिन्यामध्ये त्यात आणखी 60%च्या भाववाढीची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या दरामध्ये झालेली वाढ यामागील मुख्य कारण असल्याचं दिसून येत आहे. तर या संदर्भामध्ये टायर विक्रेते कुशल बोथरा यांच्याशी आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी बातचीत केली आहे. पाहूयात. सध्यामध्ये जे वाढ झालेली आहे ते 5 ते 6% वाढ झालेली आहे. सुरुवातीला आपल्याला एवढा अंदाज नव्हता, असं वाटलं होतं की 2%च्या एवढं वाढ व्हायला पाहिजे होता, पण अचानक मध्ये एकदम 6-7% वाढ झालेली आहे. याच्या मागचं मेन कारण आहे की जे टायर बनवण्यासाठी रॉ मटेरियल आहे ते त्याच्यामध्ये रेट एकदम वाढलेले आहेत. 20 ते 25% वाढ झालेली आहे क्रूड ऑइलमध्ये. त्याच्यापासूनच सिंथेटिक रबर वगैरे हे सर्व बनते. जे युद्धाची सिच्युएशन आहे ते जर स्टॉप नाही झाली तर आपल्याला अजूनही याच्यात वाढ बघायला भेटणार आहे. कारण सध्यामध्ये जे वाढ आहे हेच अपेक्षित नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.